रिक्षा रिक्षा. अरे आकांक्षा मॅडम, तुम्ही इथे काय करताय? मिस्टर विनय, तुम्ही इथे? तुम्ही माझाच प्रश्न रिपीट का केलात? हो, ऍक्च्युली आमचे गोल्ड मेंबर आहेत, त्यांच्याकडे चाललीये. गोल्ड मेंबर? हो. हो साहेब, हो मॅडम, कशाला उगाच खोटी करताय? कुठे जायचं असेल तर बसा ना पटकन. नो नो थँक्स. ठीक आहे. हाय. हॅलो. तुम्ही ते गोल्ड मेंबरचं काय म्हणत होतात? हा, ती आमची एक प्रीमियम मेंबरशिप आहे. मग ही मेंबरशिप तुम्ही मला का नाही सुचवली? 1,00,000 रुपये वार्षिक फी आहे त्याची, आणि ती जरा वेगळ्या लोकांसाठी आहे. बापरे, एवढे पैसे? म्हणजे तुम्ही त्या लोकांना आधी स्थळ शोधून देत असणार. आम्ही काय, आम्हाला परिस्थितीनेच गोल्ड मेंबर बनवलं नाहीये. अहो मिस्टर विनय, तसं नाहीये. मला माहिती आहे का, मला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण परिस्थितीमुळे MR करावं लागलं. मी जर का डॉक्टर झालो असतो ना, तर तुम्ही मला ही गोल्ड मेंबरशिप नक्की दिली असती आणि पटकन मुली शोधल्या असत्या. अहो मिस्टर विनय, तसं नाहीये. अहो, तुम्हाला असं वाटलंच कसं की एका गोल्ड मेंबरमुळे मी तुमच्यासाठी स्थळ बघणं सोडून देईन? एवढाच विश्वास आहे का हो तुमचा माझ्यावरती? नाही हो, मला खरं तर तसं म्हणायचं नव्हतं. थँक्स, लक्ष नव्हतं माझं. इट्स ओके. हा हो, ती गोल्ड मेंबरशिप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अतिश्रीमंत लोकांना या लग्नाच्या बाजारातून गाळणी फिरवून अतिश्रीमंत स्थळं शोधून देण्याचं एक साधन आहे. म्हणजे मुलगा मुलगी कसे आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, याच्याने काही फरक पडत नाही त्यांना. ते फक्त एवढंच बघतात की या लग्नानंतर त्यांचा बिझनेस किती पुढे जाणार आहे. नाही नाही, अशा माणसांशी संबंधच ठेवायचा नाही आपल्याला. म्हणूनच तुम्हाला गोल्ड मेंबरशिप नाही सुचवत. सॉरी मॅडम, खरंच सॉरी. परत तुमच्यावर कधीच शंका घेणार नाही. इट्स ओके. बरं, उद्या ऑफिसमध्ये या, आपण तुमच्यासाठी एक छान गोल्ड हार्ट असणारी मुलगी शोधूया. चालेल, थँक्यू. चला, निघते मी. गोल्ड मेंबर्सचा टाइम सुद्धा गोल्ड सारखा असतो ना, एक्सपेन्सिव्ह. हो, ओके. प्लीज. तुम्हाला रिक्षा मी. नको, पुढे स्टँड आहे, मी तिकडनं पकडते रिक्षा. हो, पुढे स्टँड आहे का? हो. मला माहितीच नव्हतं. मी पण येतो. ओके. तुम्हाला कुठे जायचंय? मला थोडंसं. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे, त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला, आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग. काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात, आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ,
अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. What? हो चल